नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्र हो, उच्च शिक्षणासाठी सरकार कोणत्याही हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे। हे कर्ज PM विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून शासन देत आहे। नेमकी PM विद्यालक्ष्मी योजना काय आहे, कोणत्या शिक्षणासाठी हे कर्ज उपलब्ध असणार आहे, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय GR या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत। यात महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी खास योजना राबवल्या आहेत। अनेक बँका, पोस्ट ऑफिस देखील अनेक योजना राबवत असतात। या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते। मित्रहो, PM विद्यालक्ष्मी योजना अशीच वेगवेगळ्या बँकांमार्फत शासन विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे। या योजनेत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असून या योजनेत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते। त्यांच्या फीसाठी आर्थिक मदत केली जाते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही हमीशिवाय विद्यार्थ्यांना कर्ज मिळणार आहे। अनेकदा आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणी येतात, त्यामुळे शिक्षण घेता येत नाही। हेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेसाठी अर्जदार बँकांच्या वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज करू शकतात। शैक्षणिक कर्जासाठी तुम्हाला या ठिकाणी कर्ज मिळू शकतं। PM विद्यालक्ष्मी या योजनेत काहीही तारण न ठेवता हमीशिवाय कर्ज दिले जाणार आहे आणि ही प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल असणार आहे। यामध्ये सर्वसाधारणपणे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जाते। या कर्जाची परतफेड विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीनंतर करावयाची आहे। या योजनेसाठी विद्यार्थी विद्यालक्ष्मी पोर्टलवर सुद्धा जाऊ शकतात। विद्यालक्ष्मी पोर्टलवर गेल्यानंतर लॉग इन करून शिक्षण कर्जावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांचे ऑप्शन येतात आणि त्या बँकांचे कर्जाचे व्याजदरसुद्धा दिलेले असतात। ते व्याजदर बघून आपल्याला योग्य अशी बँक निवडायची आहे आणि त्या ठिकाणी या शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थी अप्लाय करू शकतात। मित्रो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे एखादा गरीब आणि होतकरू विद्यार्थी PM विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेऊन किंवा फायदा घेऊन त्याचं उच्च शिक्षण पूर्ण करू शकेल। मित्रहो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। धन्यवाद।